जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेरील वाहनांना आरटीओ नोंदणी संदर्भात तात्पुरत्या पासिंगचा नियम असतो. मात्र केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर पासिंग ऑनलाईन होत नसल्यामुळं जिल्ह्यातीलच ट्रॅक्टरचं तात्पुरतं पासिंग करावं लागतंय. याचा त्रास शेतकरी आणि ट्रॅक्टर डीलर्सना होतोय. 50 अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरची नोंदणी थांबल्यामुळं नोंदणी क्रमांक मिळालेले नाहीत. त्यामुळं 50 अश्वशक्तीच्या पुढील शेकडो ट्रॅक्टर्सची नोंदणी व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन आज कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना देण्यात आलं. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा सर्व ट्रॅक्टर धारकांचा ट्रॅक्टरसहित प्रादेशिक परिवहन कार्यालयाला घेराव घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत येत्या 8 दिवसात योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उदय लोखंडे, संजय चव्हाण, श्रीकांत मोरे, विशाल जांभळे, कपिल जांभळे, सुधीर दरवंदर, संदेश पाटील, चिन्मय तोडकर यांच्यासह शेतकरी आणि ट्रॅक्टर्सचे डीलर्स उपस्थित होते.